नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आमदार प्रवीण तायडे यांच्या नातेवाईकाला मारण्याचा कट. माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर आरोप. विदेशी महिलेसह देहविक्री रॅकेटचा भंडाफोड. पोलिसांनी तिघांना केली अटक. अकोला पोलीस दलाचा देश पातळीवर सन्मान. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक बेस्ट IT प्रोजेक्ट ट्रॉफीने सन्मानित. SIR साठी गेलेल्या BLOवर रिसोडमध्ये हल्ला. जखमी BLOवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. भानखेडा महिला अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक. आरोपीला अटक न झाल्यामुळे दबाव वाढत होता. आता सविस्तर बातम्या. माजी आमदार बच्चू कडू यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये त्यांचे कारनामे जाहीर झाले असून आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटून तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार आहे. या संदर्भात आणखी पुरावे आम्ही त्यांना देऊन चर्चा करण्यात असल्याचे आमदार प्रवीण तायडे यांनी पत्र परिषदेमध्ये सांगितले. यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अरे पण त्याला थो आहे का नाही? आता त्याच्या किडा कोण आहे? कायद्यापेक्षा हिंमत पण करून आलं. हे डोंगरं फुटते याला ओळखच आलेलं आहे. काय 1-2 लाख रुपये जाईल, 3-4 लाख रुपये म्हणजे सांगतो. दुसरी गँग ऍक्सिडेंट होऊन टाकली कुठं काय नाही त्याची पत्ता नाही मला माहिती. त्रास भयंकर मॅट त्याची हिंमत म्हणजे तू आपल्याकडे 200 रुपयांचा बोलत होता अवश्य घेऊन नंतर एक ट्रॅक्टर दिला होता तर आताच काय करता मला साधा मी वगैरे बघून दिलं बस आणि ऍक्सिडेंटमध्ये घेऊ ना. ॲक्सिडेंटची ती आपली गँग आहे भाऊ. आपली गँग आहे ॲक्सिडेंटची. कुठं? यवतमाळची. ते सांगा. यात मी कोण त्याच्या बदला 5 कुठं कॉन्टॅक्ट नाही आले पाहिजे. कॉन्टॅक्ट नाही. हां, मग आपण दुसऱ्याच्या मार्फत करू ना. नाही जेवण करून कधी कधी किती भाऊ आहे? एकटोच आहे. साहेबांच्या भाषेवर आम्ही आलो ते वेगळ्या नाव होतं. आता राजन असतो कोण त्याच्या बहिणी कपडे काढले, धपड मारली, पुढे एरियात बंद झाली, पुणे तालुक्यात इथे असं म्हणजे आपल्याला उचलून देते. बरोबर प्लॅनिंग केलं अजून सपोर्ट करते. नाही आपण हुशारीनं राहायचं. बोलूच नाही आता म्हणजे आता काय कर, उलट काय कर, याला पहिले उडवायचा, व्यवस्थित प्लॅनिंग करायचं. आणि तुझं टोनिंग आंध्रासोबत सुरू करून दे. तो मी आता जिल्हा परिषद निवडणूक झाल्या तर आम्ही तुमच्याकडे येतो. बरोबर आहे. तसं प्लॅनिंग करायचं. याला उडवायचं नाही म्हणजे लोक नाही येणार. मग आपलं आहे ते आहेच. महिनाच काळ लागते ना. छत्रपती सारखं वागायला लागेल ना आपल्याला. आपण छत्रपतीचा गेम करायचा आहे. एक काम करतो ना आपल्या आपल्या गावात झाला हां मुलीच बाहेर दिले येत नाही. मित्र आपल्या जमत नाही त्याच्याबरोबर सपोर्ट घेऊन आम्ही बघ गुरुबजाच थ्रू आलो. असं एकदा हे असं झालं का ह्या अलग काढायचं आणि याला ठोकायचं. काय करायचं, इकडून याच्या जवळ जायचं, ते फक्त नॉर्मली राहील आणि याला उडवायचं. हे पहिले खतम करणं आवश्यक आहे. म्हणजे एवढं का म्हणतो आपली मतं खराब होईल तिथे ते बहिणी कपडे काढले तरी म्हणजे आत्मी झालं ना जातीवेळ नाही त्याला मतं भेटून नाही. आपण तिथं पंचायत टाका सभा टाकला ते लय की प्रवेशित सोबत
ह्या असला माझी फोटोज आहे. बरोबर 15 दिवसात गेम लावायचा उडवायचीच आहे. त्याशिवाय हे चालणार नाही. हा त्याचे बाकीचे म्हणजे काय तू तिकडे त्याला हे केलं तर तुझा संबंध तुटून जाते. मी सिलेंडरच झालो आहे पण प्रॉब्लेम 15 दिवसात. मला सांगा ना तुम्ही, मी खरं देतो ना. आपलं नाव वगैरे काहीच येत नाही. ॲक्सिडेंटनं काय काही माहिती नाही. ॲक्सिडेंटनं ट्रकच आहे त्याची. भाऊ त्याचे टिप्परच आहे. असं आहे. हो ते रेतीवाले आहे ते स्पेशल लागतात मागं. बस 1-2 लाख रुपये देऊन दिले आपण. तरी आपण लोक तुमची पोरं असले नाही मारून घेतला सुकर मारून घेतला आणि पोस्ट त्याची बॅग तोडली. देशमुख साहेबांनी रिपोर्ट घेऊन गेला त्या बाबतीत साहेब म्हणून कुठेतरी पुढे फक्त फोनवर कोणाशी बोलू नका. सगळ्या गोष्टी तयारी करतो. हां भेटून कर लागते ते. तुला भेटू नको. हा जर करत असता हा पण त्याच्याशी कॉन्टॅक्ट करणार नाही. मी बरोबर माझ्या मित्राच्या मार्फत करतो ना. हे दुसरा एक तिसरा मोबाईल घ्या असं बसून फोटो काढा. कुठे पाठवणार म्हणजे हे निघालं नाही कधी फोटोमध्ये त्या पोट्याचे चेहरे काय असेल ते तर नाही का तिथं बॅनर असेल ना बॅनरवर फोटो असेल ना. नाही बॅनर घेऊन काही म्हणजे एकदम महाग आहे त्या मागं घरात तुम्ही एकच झालं तुम्ही एकदा ते उडालं का नाही मग हां मग तर असे कळून जाते बरोबर. काय होणार आहे भेटलं त्याच्यात अपघातात काही होत नाही. कोण काहीच नाही हो. ते इकडे अमरावतीच्या तिकडे करायचं इकडे करायचं नाही. बरोबर गँग आहे त्याची. त्याची इथली टाप गँग आहे काय तुम्हाला मी सांगू शकत नाही. मागं भाऊ ते आपण लावलं तर नाही तीर मारायचं मी सांगू तुम्हाला. त्याची लय खतरनाक टाप आहे त्याची. त्याचा तो अजेंडाच तो आहे. उडून टाकलं त्यांनी त्या डिग्रजच्या त्या आपल्या काजदेकरले उडून टाकलं ते. त्यांना मला स्वतः फोन करून मान म्हटलं होतं. अचलपूर विधानसभा क्षेत्रात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या ऑडिओमध्ये आमदार प्रवीण तायडे यांचा चुलत भावाला मारण्याचा कट रचल्याचे संकेत असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात बच्चू कडू यांचे नाव पुढे येत असल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या कथित ध्वनिमुद्रणात काही व्यक्तींमधील संभाषणात अपघाताच्या स्वरूपात घटना घडवून आणणे, गेम लावणे, 15 दिवसात काम पूर्ण करणे तसेच दुसऱ्याच्या माध्यमातून कारवाई करणे अशा उल्लेखांचा समावेश आहे. त्यामुळे हा संवाद एखाद्या नियोजित कटाचा भाग असू शकतो असा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय या संभाषणात राजकीय पक्षात प्रवेश करून विश्वास संपादन करणे आणि त्यानंतर लक्ष्यावर कारवाई करणे अशा प्रकारचे संकेत असल्याचीही चर्चा आहे. काही ठिकाणी विशिष्ट राजकीय पक्षाचा उल्लेख असल्याचे सांगितले जात असून यामुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. कथित ऑडिओमध्ये आर्थिक व्यवहारांचेही संकेत असल्याचे समोर येत आहे. काम पूर्ण करण्यासाठी रक्कम देणे तसेच घटना घडल्यानंतर प्रकरण दाबून टाकणे अशा बाबींचाही उल्लेख असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणामागे मोठे कट कारस्थान असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नाही. त्यामुळे याची तांत्रिक तपासणी करून सत्य समोर आणावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या संपूर्ण प्रकरणात भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या पाठीशी आहे असे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी सांगितले. पत्रपरिषदेला खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार राजेश वानखडे, भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष नितीन धांडे, ग्रामीणचे अध्यक्ष रविराज देशमुख, भाजप नेते तुषार भारतीय, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल गोडे, भाजप उपाध्यक्ष मुरली माकोडे, चांदूर बाजार तालुकाध्यक्ष हर्षद धुळे पत्रपरिषदेला उपस्थित होते. तुमच्या समोरच आहे आणि ऑडिओ क्लिप जर तुम्ही ऐकली तुमच्या लक्षात येईल की काल जे ऑडिओ क्लिप जे ऐकले त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे माझ्या परिवाराविरुद्ध षडयंत्र रचण्यात आलं. भविष्यात कार्यकर्त्यांविरुद्ध सुद्धा षडयंत्र रचण्याचा डाव असू शकतो आणि जर ही क्लिप बाहेर आली नसती कदाचित माझ्या परिवारातील एका सदस्याचा जीव गेला असता आणि मी अतिशय हतबल या गोष्टीमुळे झालेलो आहे. आणि जे स्वतःला गाडगे बाबा समजतात, स्वतःला समाजसेवक समजतात, त्यांचा सुद्धा दुसरा चेहरा हा जनतेसमोर आलेला आहे की हा व्यक्ती राजकारणासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. गेल्या 20 वर्ष जनतेने त्यांना दिलेले असताना त्यांचं समाधान झालं नाही का? त्यांना जनतेने 80,000 मतदात्यांनी त्यांना नाकारलं तर त्याच्यात माझा गुन्हा आहे का? माझ्या परिवाराचा गुन्हा आहे का? मी एवढंच सांगू इच्छितो
की माझी मागणी या दरम्यान त्यांनी टिप्पण उडवण्याची, त्यांनी अश्लील या गोष्टी करण्याची, त्याच्यानंतर माझ्यावरती महिला वगैरेचं प्रकरण हे करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी त्यांच्या क्लिपमध्ये असल्या कारणाने ते भविष्यात करू शकतात. त्यांचा तो प्लॅन होता, त्यांचा प्लॅन आहे. त्याच्यामुळं मी मागणी करतो की त्यांनी टिप्परचा उल्लेख केला तर अशा टिप्परने त्यांनी कोणाकोणाला उडवलं किंवा किंवा अशा प्रकारचे जीव त्यांनी घेतले आहेत का प्रशासनाच्या शासनाच्या सत्तेत असताना त्यांनी दबावात दबाव टाकून अशा सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी आणि मला जनतेला जनतेसमोर सत्तेसमोर आलं पाहिजे याकरिता मी मागणी करतो. खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करून एका विदेशी महिलेसह तिघांना देहविक्रीच्या आरोपावरून ताब्यात घेतले. गोरक्षण मार्गालगत उच्चभ्रू वस्तीत टांझानिया देशातील एका परदेशी महिलेला आणून देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत 2 महिलांसह एक पुरुष आरोपीला अटक केली आहे. शहरातील गौरक्षण मार्गालगतच्या एका अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील सदनिकेत हा अनैतिक व्यवसाय सुरू होता. या ठिकाणी उच्चभ्रू ग्राहकांना लक्ष्य करून देहविक्रीचे जाळे चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या रॅकेटमधून आणखी कोण कोण सहभागी आहेत तसेच परदेशी महिलेला भारतात कसे आणले जात होते याचा तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीतून यामागे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या रॅकेटमध्ये विदेशी एका महिलेचा समावेश असल्यामुळे हा प्रकार गंभीर मानला जात आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. टांझानिया येथील महिला अकोल्यातील एका महिला आरोपीच्या संपर्कात मुंबईत आली. त्यानंतर तिला वेश्या व्यवसायासाठी अकोला शहरात आणण्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस निरीक्षक मनोज केदारे व अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने केली. आज पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये एका अपार्टमेंटचे तळमजल्याच्या अपार्टमेंटमध्ये एक महिला व तिच्या साथीदार त्या ठिकाणी कुंटणखाना चालवत असून विदेशी महिलेला तिथे आणून त्यांच्याकडून ही देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून आम्ही सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे API विजय चव्हाण, ASTUच्या API कविता भुसे मॅडम या सर्वांची एक टीम तयार करून जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अपर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, SDPO आदरणीय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सापळा रचला. 2 पंच आणि पंटर अशा विषयावर आम्ही कारवाई करून तिथे छापा कारवाई केली असता एक महिला व तिचा साथीदार या विदेशी महिलेकडून देहव्यापार करत असताना आम्हाला मिळून आला. त्या दोघही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्या पीडित महिलेची आम्ही त्यांच्यापासून सुटका केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहे. सर, नेमकी महिला कोणत्या देशाशी संबंधित आहे? सदर जी विदेशी जी महिला आहे ती प्राथमिकरित्या माहिती घेतली असेल टांझानिया, साऊथ आफ्रिका, ईस्ट साऊथ आफ्रिका या टांझानिया देशातली आहे. 3 एप्रिल रोजी नागपूर येथे आयोजित 69व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटच्या समारोप समारंभात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना प्रोजेक्ट त्रिनेत्रसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 69व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट 2025 ते 2026 अंतर्गत आयोजित संगणक जागरूकता स्पर्धेतील इव्हेंटमध्ये महाराष्ट्राला माहिती तंत्रज्ञानाने पोलिसांना सक्षम करण्यासाठी NCRBची रनिंग ट्रॉफी प्रदान करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या प्रोजेक्ट त्रिनेत्र या अभिनव IT प्रकल्पाची सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली. या उल्लेखनीय यशामध्ये अकोला पोलीस दलाचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावाकरिता NCRB नवी दिल्ली यांना महाराष्ट्र घटकांकडून या अगोदर 5 IT प्रोजेक्ट पाठवण्यात आले होते. त्यामधून बेस्ट IT प्रोजेक्ट स्पर्धा यासाठी महाराष्ट्राच्या वतीने प्रोजेक्ट त्रिनेत्र प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. प्रोजेक्ट त्रिनेत्र
चे सादरीकरण दिल्ली येथे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले. बेस्ट IT प्रोजेक्ट स्पर्धा साठी महाराष्ट्राच्या वतीने प्रोजेक्ट त्रिनेत्र प्रकल्पाची निवड करण्यात आली होती. प्रोजेक्ट त्रिनेत्रकरिता अकोला येथील युवा उद्योजक किसन पनपालिया यांनी मोलाचे योगदान दिले आहे. हा प्रोजेक्ट आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे प्रतिबंधक, गुन्हेगारांची ओळख पटविणे तसेच पोलीस कार्यक्षमता वाढविणे यासाठी विकसित करण्यात आलेला आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होऊन पोलीस सेवांमध्ये अधिक पारदर्शकता आणि गतिमानता निर्माण झाली आहे. प्रोजेक्ट त्रिनेत्रमुळे गेल्या 6 महिन्यात सराईत गुन्हेगारांच्या गुन्हेगारीत 48% घट झाली आहे. पोलीस दलाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे अकोला जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. वाशिम जिल्ह्यात रिसोड शहरात SIR साठी गेलेल्या एका BLOवर हल्ला झाल्याची घटना घडली. हल्ल्यात BLO गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रिसोड शहरात पुनर्मतदार प्रत्यक्ष पडताळणी मॅपिंगच्या कामासाठी गेलेल्या BLOवर हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. नवनाथ बोंडे असे मारहाण झालेल्या BLOचे नाव असून त्यांच्यावर 3 अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यात त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमी अवस्थेत त्यांना वाशिम जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे निवडणूक विभागासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 307 गैवीपुरा आणि 2-3 ठिकाणी असं SDO मॅडमच्या आदेशानुसार माझं त्या ठिकाणी नियुक्ती झालेली होती आणि मला SRI मॅपिंगचं काम 2002 आणि 2024 यांचं मॅपिंगचं काम चालू आहे. 2002मध्ये ज्यांचं नाव होतं ते 2024च्या नंतर कोणाचं नसेल तर नातेवाईक 2002च्या नातेवाईक मतदान यादी आणि प्रभाग क्रमांक यांचं नंबर घेऊन तो दोन्हीचा मॅपिंग करणं चालू आहे. आणि त्या ठिकाणी मला अज्ञात व्यक्तीचा एक फोन आला की माझे त्या ठिकाणी नाव आहे ते तुमच्याकडे आहे ते मॅपिंग करायचं. मी त्यांना बोललो की बाबा तुमचं ऑनलाईन मी चेक करतो माझ्याकडे आहे का ते सांगतो. पण ते म्हटलं नाही तुम्ही प्रत्यक्ष भेटा. प्रत्यक्ष भेटल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही 9च्या नंतर 9-9:30ला तुम्ही तुमचं कामकाज बंद करता. मग तुम्ही 9-9:30ला आमच्यासोबत कॉन्टॅक्ट का करता. यावरून 3 अज्ञात व्यक्तीने माझ्यासोबत खूप मारहाण केली. माझ्या डोळ्यातून म्हणजे कानातून रक्त पडलं, माझ्या तोंडातूनही रक्त पडलं, माझ्या नाकातूनही रक्त पडलं. खूप अशी बेदम मारहाण केली. तुमच्यासमोर हे सविस्तर दिसतच आहे. तक्रार दाखल केली का पोलीस स्टेशन? तक्रार दाखल SDO मॅडम आणि तहसीलदार मॅडम आणि त्या ठिकाणी जे संबंधित आमचे BLO आहेत ते त्या ठिकाणी रिसोड पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करत आहेत. नेमकी तक्रार दाखल केली किंवा नाही हे मला सविस्तर सांगता येणार नाही. त्यांनी मला रेफर वाशिमला करायचं सांगितलं. भानखेडा मार्गावरील महिला अत्याचार प्रकरणातील 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी ACP कैलास फुंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट उपस्थित होते. मुख्य आरोपी भानखेडा येथील 34 वर्षीय ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे हा असून इतर आरोपींमध्ये दिवाकर श्रीकृष्ण मरसकोल्हे, प्रमोद नारायण वाघाडे, शुभम नारायण वाघाडे व उमेश बोनीराम राहणार भानखेडा यांचा समावेश आहे. फैजूरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व तिचा मित्र उभे असताना आरोपींनी त्यांना मारहाण करून धमकी दिली. फिर्यादी व साथीदार आरडाओरडा करीत असताना आरोपींपैकी एकाने साथीदारास काठी मारली व जंगलामध्ये नेऊन त्यांना मारहाण केली. त्यांच्याजवळून 2 मोबाईल तसेच फिर्यादीकडून पैसे जबरीने घेतले. आरोपी पैकी एकाने फिर्यादीस बाजूला नेऊन तिच्यासोबत अतिप्रसंग केला. महिलेच्या साथीदारास दोरीने बांधून ठेवले. तुमचा व्हिडिओ काढला असून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीच्या बयानावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करीत आहेत. दिनांक 28/3/26 रोजी सायंकाळी 8:30 ते 9:15च्या दरम्यान फिर्यादी पीडिता आणि तिचा मित्र असे या भानखेडा खुर्द फाटा म्हणजे आपला जो चांदूर रेल्वे रोड आहे त्या रोडवरून भानखेडा गावाकडे जाणारा असा रस्त्याचा एक ठिकाणावर आतमध्ये 100 ते 150 मीटर अंतरावर त्या ठिकाणी ते त्यांच्या दुचाकी त्याचवेळी त्यांना एकूण फिर्यादीप्रमाणे 7 आरोपी परंतु तपासामध्ये 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. ते 5 आरोपी त्यांनी अडविले आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण करून काठीने मारहाण केली. फिर्यादीच्या मित्राला दोरीने बांधून ठेवले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडचे 120 रुपये काढून घेतले आणि त्यानंतर त्यापैकी एका आरोपी ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे यांनी फिर्यादीवर
म्हणजेच पीडितेवर अतिप्रसंग केलेला आहे. या प्रकरणी रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये कलम 189 CR नंबर 189/2026, कलम 70(1), 77, 127(2), 351(2), 310(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यातील 5 आरोपितांना तात्काळ त्याच दिवशी सकाळी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करून अटक केली. या आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केल्यानंतर ती कपडे घालत असताना पुन्हा तिला धमकी दिली की व्हिडिओ काढला आणि धमकी दिली की आम्ही जर तू एक ते सांगितलं पोलिसांना किंवा पालकांना तर आम्ही तुझा हा व्हिडिओ सार्वजनिक करून तुझी बदनामी करू, अशा पद्धतीची धमकी दिली. त्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सर्व 5ही आरोपींना ईश्वर पांडुरंग मनसकोल्हे, दिवाकर श्रीकृष्ण मनसकोल्हे, प्रमोद नारायण वाघाडे, शुभम सोमेश्वर वाघाडे आणि उमेश बिनीराम भोयर अशा 5 आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येऊन पुढील तपास रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. या प्रकरणी पुण्यातील वापरलेली हत्यारं, मोबाईल, दुचाक्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आरोपितांची जी ओळख परेडची कारवाई आहे ती सुद्धा माननीय मॅजिस्ट्रेटकडून पूर्ण करण्यात आलेली आहे. कार शौकीनांमध्ये ज्या गाडीबद्दल कमालीची उत्सुकता होती ती न्यू डस्टर कारचे अखेर शहरातील उन्नती व्हेइकल प्रायव्हेट लिमिटेड रेनॉल्ट शोरूममध्ये शानदार लॉन्चिंग करण्यात आले. या सोहळ्याला अनेक मान्यवर अतिथींनी उपस्थिती लावली होती. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ही कार आता ग्राहकांसाठी लवकरच डिलिव्हरीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 3 एप्रिल रोजी अकोला शहरातील उन्नती व्हेइकल प्रायव्हेट लिमिटेड रेनॉल्ट शोरूममध्ये न्यू डस्टर कारचा भव्य अनावरण सोहळा पार पडला. नव्या डस्टरने आपला जुना रफ अँड टफ अंदाज कायम राखला असून आता ही कार पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश आणि आकर्षक दिसते. गाडीच्या पुढच्या भागाचा विचार केला तर मजबूत ग्रिल, फ्लॅट बोनेट आणि मध्यभागी असलेली डस्टरची चमकदार बॅजिंग या कारला अग्रेसिव्ह लुक देते. गाडीमध्ये टर्न इंडिकेटरसह स्लिम LED हेडलॅम्प्स आणि DRL देण्यात आले आहेत. मागील बाजूस LED टेल लाईटसह कनेक्टेड लाईट बार गाडीच्या सौंदर्यात भर घालतात. मोठे अलॉय व्हील्स, हाय ग्राउंड क्लिअरन्स आणि C पिलरमध्ये लपवलेले डोअर हँडल्स यामध्ये गाडीला एक मस्क्युलर आणि स्पोर्टी लुक मिळाला आहे. ग्राहकांच्या पसंतीचा विचार करून ही SUV 6 आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीचे सेल्स मॅनेजर सागर बोराले यांनी माहिती दिली की जर तुम्ही एक दमदार, स्टायलिश आणि फीचर्सनी परिपूर्ण SUV घेण्याचा विचार करत असाल तर न्यू डस्टर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या गाडीत विविध इंजिन ऑप्शन आणि प्रगत फीचर्स देण्यात आले असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. याप्रसंगी रेनॉल्ट कंपनीचे नागपूर विभागाचे हेड चेतन सर, RTO अधिकारी गाइंदे मॅडम, शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि कार शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात सध्या वाहतूक नियमांची अक्षरशः थट्टा उडवली जात आहे. शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये वाहन चालक मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असून सिग्नलच्या स्टॉप लाईनच्याही पुढे आपली वाहने उभी करत आहेत. हे सर्व पाहता वाहतूक पोलीस केवळ एखाद्या कोपऱ्यात उभे राहून ऑनलाईन दंड वसूल करण्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत का, असा संतप्त सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचे चौक जसे की सिटी कोतवाली चौक, बस स्टँड चौक, अशोक वाटिका चौक, अग्रेसन चौक, गांधी चौक, रतनलाल प्लॉट चौक आणि सिव्हिल लाईन चौक या ठिकाणी दररोज वाहतुकीचा मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. सिग्नल लाल असतानाही स्टॉप लाईन ओलांडून वाहने थेट चौकाच्या मध्यभागी उभी केली जात आहेत. यामुळे दुसऱ्या बाजूचा हिरवा सिग्नल सुरू झाल्यावर वाहन चालकांना रस्ता काढणे कठीण होते आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. विशेषतः दुचाकी स्वार आणि रिक्षा चालकांमध्ये स्टॉप लाईन ओलांडून पुढे जाण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. दुसरीकडे वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी बहुधा चौकाच्या एखाद्या कोपऱ्यात उभे राहून कागदपत्रे तपासण्यास किंवा मोबाईलवर दंड वसूल करण्यास व्यस्त दिसतात. वाहतूक पोलिसांच्या या दुर्लक्षामुळे बेशिस्त वाहन चालकांचे धाडस अधिकच वाढत आहे. रिक्षा चालक तर प्रवाशांच्या ओढीत आपली रिक्षा रस्त्याच्या मध्यभागीच उभी करतात, ज्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. केवळ दंडाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पावत्या फाडण्यापेक्षा पोलिसांनी वाहन चालकांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली तरच शहरातील वाहतुकीला शिस्त लागेल, असे मत सामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेडवरून 5 किलोमीटर अंतरावरील सौंदाडा येथील मरिमा यात्रा सोहळा साजरा झाला. 2 दिवसांचा उत्सव असून हनुमान जयंतीच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला सुरुवात होते.
पहिल्या दिवशी शेगडीची मिरवणूक निघते व दुसऱ्या दिवशी सकाळी काकडा व 7 वाजता देवीची आरती झाली. मंदिराच्या परिसरात रिंगणीच्या काठीवर लोटांगण व नाळे टोचणे, गाडा ओढणे आणि महाप्रसाद असतो. गावकरी मिळून भव्य आयोजन केलं जातं. या मंदिरावरील अनिष्ट प्रथा बंद करून महाप्रसाद सुरू करण्यात आला. आजूबाजूच्या खेड्यापाड्यांचे लोक देवी दर्शनाकरिता येतात. मरीमायला नवस बोलतात. देवीसमोर बोललेला नवस पूर्ण करण्याकरता भाविक भक्त येतात. अशी अनोळखी सौंदळा देवी यात्रा परंपरा जपून आहे. भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 2 दिवसांच्या यात्रेसाठी भाविकांची श्रद्धा पाहायला मिळते. अगदी वाजत गाजत भाविक येतात आणि मातेपुढे नतमस्तक होतात. आप्पाजी इथं भंडारा किती क्विंटलचा आहे? 21 क्विंटलचा गव्हाचा भंडारा आहे. हा, आणखी 15 क्विंटल वांगे, 15 क्विंटल वांगे, 2.5 क्विंटल रवा, 5 क्विंटल गुळ असा पूर्ण भंडारा आहे. आणि सर्व भक्तांना थंड आरोग्य पाणी प्यायला मिळते. आरोचं पाणी आहे थंड. हे आता किती वर्षापासून चालू आहे भंडारा? 8-9 वर्ष झाले. बोकळ बंदी झाली तेव्हापासून चालू आहे. सर्व गावा मिळून सहकार्य करतात. कार्यक्रम चांगला पार पडतो. अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळ मध्यरात्री अपघात झाला. MH30 BW 1213 क्रमांकाच्या थार गाडीच्या चालकाने सिग्नलच्या खांबाला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार रात्री अंदाजे 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळून जात असताना भरधाव वेगात असलेल्या थार गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट सिग्नलच्या खांबावर आदळली. या धडकेत सिग्नलचा खांब नुकसानग्रस्त झाला असून गाडीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक तपासात वेग आणि निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित चालकाविरोधात कारवाई सुरू आहे. आज सकाळी अकोला येथील उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे यांच्या शासकीय निवासस्थानी मोराचे मनमोहक नृत्य पाहायला मिळाले. परिसरातील प्रसन्न वातावरणात मोराने पिसारा पसरून विस्तार नृत्य केले. मयूर नृत्य मनमोहक होते. अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी आल्हाददायक वातावरणात मोराने रंगबिरंगी पंख फुलवून केलेले नृत्य पाहून उपस्थित भारावून गेले. निळ्या, हिरव्या आणि सोनेरी रंगात सजलेल्या त्याचा पिसारा सूर्यकिरणात अधिकच आकर्षक दिसत होता. या अनोख्या क्षणाचे साक्षीदार ठरलेले उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी मोबाईलमध्ये हा नजारा टिपला. शहराच्या गजबजाटात अशा प्रकारे निसर्गाचे दर्शन घडणे ही दुर्मिळ बाब असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर शरद जावडे यांनी व्यक्त केली. मोराचे नृत्य पावसाच्या आगमनाचे संकेत मानले जात असून पर्यावरणातील समृद्धी आणि जैवविविधतेचे प्रतीक मानले जाते. RRC न्यूज करिता सुरेश राठोड, अकोला. 21 डिसेंबर रोजी जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडगेनगर परिसरातील एका तरुणीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बाळापूर तालुक्यातील तामसी गावातून अटक केली आहे. 25 डिसेंबर 2025 रोजी गाडगेनगर येथील एका महिलेने जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार 21 डिसेंबरच्या रात्री 8:30 वाजताच्या सुमारास आरोपीने त्यांच्या मुलीला घरातून पळवून नेले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता राहुल राष्ट्रपाल वाकोडे असे आरोपीचे नाव निष्पन्न झाले. मुलीच्या फोनवरून संभाषणावरून पोलिसांनी या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवले होते. तपासात असे समोर आले आहे की राहुलने तरुणीला लग्नाचे किंवा इतर आमिष दाखवून बहलावून पळवून नेले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक पुणे आणि मुंबईला रवाना झाले होते. मात्र आरोपी वारंवार आपले ठिकाण बदलत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. गेल्या अनेक महिन्यांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. 3 एप्रिल रोजी जुने शहर पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाली की आरोपी राहुल हा बाळापूर तालुक्यातील तामसी गावात लपून बसला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जुने शहर पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन.
आमदार प्रवीण तायडे यांच्या नातेवाईकाला मारण्याचा कट, माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर आरोप. विदेशी महिलेसह देहविक्री रॅकेटचा भंडाफोड, पोलिसांनी तिघांना केली अटक. अकोला पोलीस दलाचा देश पातळीवर सन्मान, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक बेस्ट IT प्रोजेक्ट ट्रॉफीने सन्मानित. SIR साठी गेलेल्या BLOवर रिसोडमध्ये हल्ला, जखमी BLOवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. भानखेडा महिला अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक, आरोपीला अटक न झाल्यामुळे दबाव वाढत होता. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.